बुद्धिबळाची जागतिक स्पर्धा नुकतीच पार पडली आणि ती स्पर्धा जी पार पडली ती 25 नोव्हेंबर पासून मौली 12 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा पार पडली। या स्पर्धेमध्ये 2 स्पर्धक ही स्पर्धा खेळत होते। 32 वर्षाचा चायनाचा युवक या स्पर्धेमध्ये जगजेता म्हणून एक खेळत होता आणि दुसरा 18 वर्षाचा एक कोवळं पोरग या स्पर्धेमध्ये खेळत होता। पुढचे सलग 7 सामने ड्रॉ झाले। 11वा सामना सुरू झाला आणि हा सामना सुरू होण्याच्या अगोदर जगभरामध्ये या 2 स्पर्धकांच्या बद्दल असं बोललं जात होतं की जागतिक स्पर्धेमध्ये अव्वल असणारा डिंग लिरेनच ही स्पर्धा आपल्याकडे घेईल, तो पुन्हा एकदा आपलं विजेतेपद आपल्याकडे सांभाळून ठेवेल असंच मानलं जात होतं। 11वा सामना सुरू झाला आणि 11वा सामना या 18 वर्षाच्या डी गुकेश नावाच्या भारतातल्या युवकानं जिंकला। आता या स्पर्धेमध्ये रंगत यायला लागली। 12वा सामना सुरू झाला, 12वा सामना ड्रॉ झाला, 13वा सामना सुरू झाला आणि 13वा सामना या डिंग लिरेननं पुन्हा जिंकला। आता एकच सामना शिल्लक राहिला 14वा। 12 डिसेंबरला हा सामना सुरू होणार होता। संपूर्ण जगाचं लक्ष याच्याकडे लागलेलं होतं। 12 डिसेंबरला हा सामना सुरू झाला। तब्बल 5.5 तास हा सामना चालू होता। 55 चाली याच्यामध्ये खेळल्या गेल्या आणि 53व्या चालीला ज्याला जगजेता समजलं जात होतं असा डिंग लिरेन त्याने 53वी चाल त्याची चुकली आणि 18 वर्षाच्या या कोवळ्या पोराच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू तरळले। त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला जगजेता होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही। 55वी चाल तो खेळला आणि तो जगजेता ठरला। वयाच्या 9व्या वर्षी बघितलेलं त्यानं स्वप्न वयाच्या 18व्या वर्षी त्यानं पूर्ण केलं। हे त्याचं स्वप्न पूर्ण होत असताना त्या मुलाचे वडील मात्र बाहेर गिरट्या घालत होते। ENT सर्जन असलेल्या या बापानं 2017ला आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला। या मुलग्यानं 18व्या वर्षी हे स्वप्न पूर्ण केलं आणि स्वप्न पूर्ण केल्यानंतर तो मुलगा बाहेर आला आणि आपल्या वडिलांना मिठी मारली। त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। मला असं वाटतं की जगातली सगळ्यात मोठी मिठी कुठली असेल तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर आपल्या बापाला मारलेली मिठी ही जगातली सगळ्यात मोठी मिठी असते। डी गुकेशनं पडद्यावरती ती मिठी दाखवली आणि हजारो भारतीय युवकांच्या मनामध्ये आपण स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद झाला। मित्रहो, स्वप्न पूर्ण करता येतात। स्वप्नांचा पाठलाग केल्यानंतर ती सत्यात उतरतात।